हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा आहे की कोल्हापुरातील दोन्हीही खासदार हे आपल्या पक्षाचे असावेत आणि हीच इच्छा मनात धरून शिवसेना शिंदे गटाचे दोन्हीही उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. खरं पाहायला गेलं तर त्यांचं पूर्वीपासून जे स्वप्न होतं ते आता कुठंतरी या निमित्तानं शिंदे पूर्ण करतील का हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र त्या पार्श्वभूमीवर जर आपण पाहायला गेले तर शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जे होते ते याच गांधी मैदानात आहेत. ते सभा घ्यायचे, विधानसभा निवडणूक असू दे किंवा लोकसभा निवडणूक असू दे, त्याची सुरुवात जी आहे ती या निमित्तानं गांधी मैदानातूनच केली जायची. आपण पाहायला गेलं तर शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचा आज उमेदवारी अर्ज आहे तो भरण्यात येणार आहे. त्याचबरोबर धैर्यशील माने हातकणंगलेमधून उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत ते उपस्थित असणार आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे आहेत ते उपस्थित असणार आहेत आणि आपल्यासोबत जर पाहायला गेलं तर विद्यमान खासदार संजय मंडलिकही आपल्यासोबत आहेत. दादा, काय सांगाल, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहतात, कशा पद्धतीचं वातावरण आहे ते शिवसेनेसाठी आहे, महायुतीसाठी? माननीय एकनाथ शिंदे साहेब अर्ज भरण्यासाठी येत आहेत, पण त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा सुद्धा येत आहेत आणि या अर्ज भरण्यासाठी उत्स्फूर्तपणे लोक यायला लागले ते तुम्ही बघताय. खरं म्हटलं तर एवढ्या मोठ्या उन्हात लोकांना मुद्दा म्हणून बोलवणं मला स्वतःला मान्य नव्हतं, पण युतीबाबत, युतीच्या निवडणुकीबाबत लोकांची उत्स्फूर्तता एवढी आहे की आतापासूनच लोक यायला सुरू झालेले आहे. खरं म्हटलं तर उन्हाच्या आत उमेदवारी अर्ज भरून व्हावा हे आमचं नियोजन आहे. पण उपमुख्यमंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदय एवढ्यासाठी येतात की सगळ्या लोकांना प्रोत्साहित करावं. खरं पाहायला गेलं तर हिंदू हृदय सम्राटांची इच्छा असायची की याच गांधी मैदानातून विधानसभा असू दे किंवा लोकसभाचं रणशिंग आहे ते जिंकलं जायचं आणि आज तुम्ही याच मैदानातून उभारताय. तर दुसरीकडे ठाकरे गटाने या मतदारसंघावरचा दावा सोडलाय. कुठंतरी ते वारंवार बाप चोरला म्हणून टीका करतायत. मात्र त्यांचं जे स्वप्न आहे ते कुठंतरी कमी करण्यात ते कमी पडतायत. तुम्ही मात्र याच मैदानातून सुरुवात करताय. आता खरं म्हटलं तर स्वर्गीय बाळासाहेबांचं स्वप्न त्यांनी जरी सोडलं असलं तरी आमच्यावर निसर्गाने जबाबदारी ठेवलेली आहे आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय असतील, आम्ही सगळे शिवसैनिक असू, हेच स्वप्न घेऊन पुढे जातोय. आणि म्हणून या कोल्हापूरमध्ये जुन्या काळामध्ये काँग्रेस पक्ष होता, त्यानंतरच्या काळामध्ये 6 आमदार शिवसेनेचे झाले. तोच वसा वारसा घेऊन शिवसेनेला मतदान देणारा जो कार्यकर्ता इथं सामान्य नागरिक आहे तो अधिक ताकदीने या निवडणुकीत मतदान करतो. खरं पाहायला गेलं तर विरोधकांकडून सातत्याने टीका होत आहे की विकास कामं कोणतीही झालेली नाहीत, जनसंपर्क झालेला नाही आणि कशा पद्धतीनं आता तुम्ही मतदारसंघात फिरताय, कसा लोकांचा प्रतिसाद मिळतो? आता खरं म्हटलं तर त्यांनी मोतीबिंदूचं ऑपरेशन करून घ्यावं. कुणाचं वय किती आहे मी म्हणत नाही, एखाद्या लहान माणसाला सुद्धा मोतीबिंदू होऊ शकतो. आणि म्हणून विकासाचं व्हिजन आम्हाला आहे. आता त्यांना विकासच दिसत नसेल तर मग गंमत आहे. आणि मग त्यांनी सुद्धा 75 वर्षात काय केलं, म्हणजे काँग्रेसच्या ज्या काळामध्ये सुद्धा त्यांना प्रश्न विचारणं गरजेचं आहे. आणि म्हणून विकास दिसत नाही तर मग मोदीजींना 2 वेळा जनतेने का निवडून दिलं, तिसऱ्यांदा सुद्धा निवडून देणार आहेत. विकास जर नसता तर मला वाटतंय अशा पद्धतीने लोकांनी प्रतिसाद दिला नसता. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.